Hello all, welcome to the DKD's Yashwantrao Chauhan Polytechnic in Chalgarji. In this series of video lecture, we are going through the subject Industrial Engineering and Quality Control. In that, we have started the chapter number 1, that is Work Study. This is lecture number 3 of chapter number 1. The course outcome: after completion of this chapter, the student will able to apply the work study techniques to optimize the manufacturing process. In this lecture, we are going to cover the contents from the chapter number 1. Those are recording techniques, types of recording techniques, and the process charts. First is recording techniques. The whole method study is depends on the accuracy of recording because they will provide the base for examine and develop stage in method study. Then recording techniques means काय की मेथड स्टडी मध्ये आपण स्टेप्स बघितले. मागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितले? स्टेप्स ऑफ मेथड स्टडी. The steps are select, record, examine, develop and evaluate, define, install and maintain. These are the 7 steps in method study. In that the one step is record. म्हणजे त्या स्टेप मध्ये एक रेकॉर्ड स्टेप आहे. म्हणजे आपण जसं बघितलं की मेथड स्टडी मध्ये स्टेप 7 आहेत. सिलेक्ट, रेकॉर्ड, एक्झामिन, डेव्हलप अँड इव्हॅल्युएट, डिफाइन, इन्स्टॉल अँड मेंटेन. मग त्यामध्ये रेकॉर्ड हे जे स्टेप आहे हे रेकॉर्ड कसं करायचं किंवा कुठलं पण एक मेथड रेकॉर्ड कसं करायचं. मग रेकॉर्डिंग करण्यासाठी आपल्याला टेक्निक्स दिलेले आहेत. द होल मेथड स्टडीज डिपेंड्स ऑन द अॅक्युरेसी ऑफ रेकॉर्डिंग टेक्निक्स. म्हणजे मेथड स्टडी करायची आहे किंवा एक मेथड इम्प्रूव्ह करायची आहे, एका कामाची मेथड इम्प्रूव्ह करायची आहे तर आपल्याला रेकॉर्डिंग करायला पाहिजे. मग ते रेकॉर्डिंग आपल्याला अॅक्युरेट करायला पाहिजे. कारण की सगळ्या ऍक्टिव्हिटीज जे ऑपरेटर म्हणा किंवा मटेरियल जे ऍक्टिव्हिटी करणार आहे किंवा मशीन ऍक्टिव्हिटी करणार आहे त्या ऍक्टिव्हिटी आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे आणि ती ऍक्टिव्हिटी काय करायची आपल्याला इम्प्रूव्ह करायची किंवा ती मेथड जी काम करण्याची पद्धत आहे त्यामध्ये समजा काय तर प्रॉब्लेम येत असेल किंवा वेळ जास्त लागत असेल तर ते वेळ कमी करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? ती मेथड इम्प्रूव्ह करायची किंवा त्या मेथड मध्ये ऑपरेटरला किंवा वर्करला प्रॉब्लेम येत असेल किंवा जास्त एफर्ट्स लावायला लागत असतील तर ती मेथड आपल्याला काय करायची? इम्प्रूव्ह करायची. मग इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला पहिला ती ओल्ड मेथड जी ओल्ड मेथड आहे ती रेकॉर्ड करायला पाहिजे. मग ते रेकॉर्ड करण्यासाठी काय दिले आहेत? रेकॉर्डिंग टेक्निक्स. All the facts relating to the selected work or job are recorded in the form of charts and diagrams. मग आता रेकॉर्डिंग कुठल्या पद्धतीमध्ये करायचं आहे की ते चार्ट किंवा डायग्राम मध्ये करायचं आहे. मग आता टाइप्स ऑफ रेकॉर्डिंग टेक्निक्स मध्ये फर्स्ट आहे ते प्रोसेस चार्ट आहे. प्रोसेस चार्ट मध्ये सब टाइप जे आहे ते आउटलाईन प्रोसेस चार्ट, फ्लो प्रोसेस चार्ट. आता फ्लो प्रोसेस चार्ट मध्ये 3 टाइपचे चार्ट आहेत. मॅन टाइप चार्ट, मटेरियल टाइप चार्ट आणि इक्विपमेंट टाइप चार्ट. दुसरं जे टाइप आहे ते कुठलं आहे? टाइम स्केल चार्ट. त्यामध्ये पण सब टाइप आहेत. एक मल्टिपल ऍक्टिव्हिटी चार्ट आणि सिमो चार्ट. सिमो मीन्स सायमल्टेनियस मोशन चार्ट. सिमो चार्ट मीन्स सायमल्टेनियस मोशन चार्ट. थर्ड आहे मॉडेल्स अँड डायग्राम्स इंडिकेटिंग मुवमेंट्स. थर्ड जे आहे ते मॉडेल्स अँड डायग्राम्स इंडिकेटिंग मुवमेंट मीन्स त्यामध्ये सब टाइप आहेत. फर्स्ट फ्लो डायग्राम, सेकंड स्ट्रिंग डायग्राम आणि थर्ड ट्रॅव्हल चार्ट. आणि फोर्थ जे आहे ते थ्रबलिंग चार्ट आहे. म्हणजे हे 4 मेथड आहेत किंवा 4 टाइप आहेत. त्या टाइप वापरून आपल्याला काय करायचं आहे की जे मेथड आहे ते मेथड रेकॉर्ड करायचं. मीन्स पहिलं कुठलं आहे? प्रोसेस चार्ट, टाइम स्केल चार्ट, थर्ड मॉडेल्स अँड डायग्राम्स इंडिकेटिंग मुवमेंट्स अँड फोर्थ आहे काय? थ्रबलिंग चार्ट. युजिंग these chart or these types we have to record the method. फर्स्ट आहे कुठलं? प्रोसेस चार्ट. प्रोसेस चार्ट records graphically or diametrically in sequence the activity performed during the process. आता प्रोसेस चार्ट काय करणार आहे? जे मेथड आपण स्टडी करायचे आहे त्याचं रेकॉर्डिंग कुठल्या फॉर्म मध्ये करणार आहे? ग्राफिकल और डायग्रामेटिकल. म्हणजे ग्राफिकल किंवा डायग्राम काढून ती ऍक्टिव्हिटी काय करायची आहे? रेकॉर्ड करायची आहे बाय युजिंग प्रोसेस चार्ट. Process charts uses 6 basic symbols for recording different activity.
आता कुठली पण एक मेथड रेकॉर्डिंग करायची आहे बाय युजिंग प्रोसेस चार्ट, तर त्यासाठी काय दिले आहेत, प्रोसेस चार्ट मध्ये 6 सिम्बॉल्स दिलेले आहेत. द सिम्बॉल्स युज्ड आर फर्स्ट ऑपरेशन. ठीक आहे. आता ऑपरेशन मीन्स काय की फर्स्ट सिम्बॉल ऑपरेशन. आता सिम्बॉल कुठलं दिलेलं आहे, सर्कल. म्हणजे ऑपरेशन जर परफॉर्म होत असेल, जर समजा एक वर्कर मशीनवरती राहून ऑपरेशन करतोय किंवा मशीनिंग करत असेल, तर त्या त्या ऍक्टिव्हिटीला आपण कुठल्या सिम्बॉलनं इंडिकेट करणार, ऑपरेशन किंवा सर्कल. इट रिप्रेझेंट्स अन ऍक्शन. इट इंडिकेट्स अ मेन स्टेप इन द प्रोसेस. फॉर एक्झाम्पल प्रेसिंग, ग्राइंडिंग, पॉलिशिंग, टर्निंग. जी ऍक्टिव्हिटी तो करतोय मशीन वरती, टर्निंग असेल, ग्राइंडिंग असेल, पॉलिशिंग असेल, प्रेसिंग असेल, ती ऍक्टिव्हिटी आपण कुठल्या सिम्बॉलनं रेकॉर्ड करणार, ऑपरेशन, किंवा त्याला सिम्बॉल काय आहे, सर्कल. स्टोरेज. स्टोरेज आता रिव्हर्स ट्रायंगल आहे किंवा त्याला ट्रायंगल पण म्हणू शकतो. रिप्रेझेंटिंग स्टेज व्हेन मटेरियल अवेट्स इन ऍक्शन. म्हणजे आता मटेरियल वरती समजा काय तर ऑपरेशन होणार आहे, त्याच्या आधी आपण काय करतोय, ते मटेरियल स्टोअर करतोय किंवा जॉब काय करतोय, स्टोअर करतोय. मग स्टोअर जे ऑपरेशन किंवा ऍक्टिव्हिटी आहे, स्टोअर करणे म्हणजे जी ऍक्टिव्हिटी आहे, ती ऍक्टिव्हिटी कुठल्या सिम्बॉलने दाखवणार, ट्रायंगल. रिप्रेझेंटिंग स्टेज व्हेन मटेरियल अवेट्स अन ऍक्शन. म्हणजे ऑपरेशन व्हायच्या आधी आपण काय करतोय, ते मटेरियल स्टोअर करतोय. मग स्टोअर करणारी ऍक्टिव्हिटी कुठल्या सिम्बॉल लागणार, ट्रायंगल. फॉर एक्झाम्पल स्टोरेज मध्ये काय येतं, फॉर एक्झाम्पल होल्डिंग, स्टोरिंग, स्टॉकिंग और रिटेनिंग. स्टोअर करणं किंवा स्टॉक करणं, होल्ड करणं, जॉब होल्ड केलाय मी हातात, दॅट इज अ स्टोरेज. म्हणजे हे जे आहेत, हे जे ऍक्टिव्हिटी आहे, हे कशाने दाखवणार, स्टोरेज इव्हेंट काय आहे, स्टोरेज इव्हेंट किंवा ऍक्टिव्हिटी काय आहे, स्टोरेज. आणि कुठल्या सिम्बॉलने दाखवणार आहे, रिव्हर्स ट्रायंगल और ट्रायंगल. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी और इव्हेंट काय आहे, डिले और टेम्पररी स्टोरेज. डिले और टेम्पररी स्टोरेज. आता हे कुठला सिम्बॉल आहे, डी. इट इंडिकेट्स डिले और टेम्पररी हर्डल इन द सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. इट इंडिकेट्स डिले. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक ऑपरेशन चालू आहे, ठीक आहे, एका पार्ट वरती किंवा एका जॉब वरती ऑपरेशन चालू आहे. मग राहिलेले जॉब काय करणार आहेत, ते वेट करणार आहेत. कारण की पहिल्या जॉब वरती ऑपरेशन झाल्यानंतर दुसरा जॉब येणार आहे, दुसऱ्यावरती झाल्यानंतर तिसरा जॉब येणार आहे. म्हणजे पहिल्या जॉब वरती ऑपरेशन होईपर्यंत आपल्याला राहिलेले जॉब काय वेटिंगला ठेवायचे. म्हणून त्यावेळी काय सिम्बॉल दाखवणार, डिले. किंवा वेटिंग फॉर ट्रान्सपोर्ट. समजा एक लॉट ट्रान्सपोर्ट झाला दुसऱ्या जागेवरती किंवा दुसऱ्या ऑपरेशन वरती एक लॉट ट्रान्सफर झाला, दुसरा लॉट जो आहे तो वेट करणार आहे. पहिल्या लॉट वरती ऑपरेशन व्हायच्या आधी दुसरा लॉट काय करणार आहे, वेट करणार आहे ट्रान्सपोर्ट साठी. मग पहिल्या लॉटचं ऑपरेशन झालं तर दुसरं लॉट काय करणार आहे, तिथं जाऊन त्यावरती ऑपरेशन होणार आहे. म्हणून ट्रान्सपोर्ट साठी वेट केलं किंवा मशीनिंग चालू आहे, ते मशीनिंग होईपर्यंत आपण काय केलं की वेट केलं, किंवा दुसरा जॉब तोपर्यंत मी ऑपरेशन करू शकत नाही, मग दुसरा जॉब काय केला, वेट केला. त्यावेळी सिम्बॉल कुठला दाखवणार, डिले. डी. ठीक आहे, डिले किंवा डी. मग त्या ऍक्टिव्हिटीला काय, इव्हेंटला काय म्हणणार, डिले और टेम्पररी स्टोरेज. सिम्बॉल काय आहे, डी. ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट आता काय आहे, फॉर एक्झाम्पल जॉब ट्रान्सपोर्ट करायचा आहे किंवा रॉ मटेरियल ट्रान्सपोर्ट करायचा आहे, कुठनं, स्टोअर डिपार्टमेंट मधनं मशीन शॉपला ट्रान्सपोर्ट करायचा आहे. ठीक आहे, ऍक्टिव्हिटी. मग तो सिम्बॉल काय, एरोनं तुम्ही काय दाखवणार, ट्रान्सपोर्ट दाखवणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता वर्कर काय केला की स्टोअर डिपार्टमेंट मध्ये तो जॉब घेतला किंवा रॉ मटेरियल त्याने काय केलं, कलेक्ट केलं स्टोअर डिपार्टमेंट मधनं आणि तो मशीन शॉपला गेला मशीनिंग करण्यासाठी. म्हणजे हे काय दाखवणार, हे कुठल्या ऍक्टिव्हिटी दाखवणार किंवा इव्हेंट काय झालं, हे ट्रान्सपोर्ट. It indicates the movement of main material from one place to another place. For example, movement, traveling, etc. म्हणजे जो वर्कर आहे तो वर्कर स्टोअर डिपार्टमेंटनं रॉ मटेरियल घेतला, मशीन शॉपला गेला, म्हणजे ही ऍक्टिव्हिटी किंवा इव्हेंट काय झालं, याला काय म्हणणार, ट्रान्सपोर्ट. इन्स्पेक्शन. मग आता इव्हेंट ऍक्टिव्हिटी काय आहे, इन्स्पेक्शन. सिम्बॉल काय आहे, स्क्वेअर. मग आता इन्स्पेक्शन करायचं आहे, मशीनिंग झाल्यानंतर एक पार्ट मला इन्स्पेक्शन करायचं आहे, तर कुठल्या ऍक्टिव्हिटी दाखवणार, इन्स्पेक्शन. त्याचा सिम्बॉल काय आहे, स्क्वेअर. रिप्रेझेंट्स अन ऍक्शन ऑफ इन्स्पेक्शन और चेकिंग फॉर क्वालिटी अँड क्वांटिटी व्हेरिफिकेशन और चेकिंग.
क्वालिटी असेल, क्वांटिटी असेल, मला चेक करायचं किंवा इन्स्पेक्शन करायचं आहे. डायमीटर चेक केलं म्हणजे काय, इन्स्पेक्शन केलं. लेंथ चेक केलं म्हणजे काय, इन्स्पेक्शन केलं. मग हे कुठल्या सिम्बॉलला दाखवायचं आहे, स्क्वेअर. त्या ऍक्टिव्हिटीला काय म्हणणार, ऍक्टिव्हिटीवर इव्हेंटला काय म्हणणार, इन्स्पेक्शन. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट इव्हेंट काय आहे और ऍक्टिव्हिटी काय आहे, ऑपरेशन कम ट्रान्सपोर्टेशन. आता ऑपरेशन कम ट्रान्सपोर्टेशन मीन्स काय, ऍट अ टाइम तुमचे ऑपरेशन म्हणजे ऍट अ टाइम किती ऍक्टिव्हिटी होतात, दोन. एक ऑपरेशन पण होतं आणि ट्रान्सपोर्टेशन पण होतं. फॉर एक्झाम्पल आता बॉटल फिलिंग चालू आहे. बॉटल फिलिंग म्हणजे आता कोल्ड्रिंक फॅक्टरीमध्ये आता काय करतं की एक कन्व्हेयर असतं की त्यावरती बॉटल ठेवलेलं असतात. ते बॉटल काय करतात, पुढे पुढे येतात जातात, जसं पुढे येत जातील तसं ते फिलिंग पण चालू. म्हणजे ऑपरेशन फिलिंग ऑपरेशन पण चालू आहे आणि ते पुढे ट्रान्सपोर्ट पण चालू आहे. पण ट्रान्सपोर्टेशन आणि फिलिंग ऍट अ टाइम चालू आहे. म्हणजे ते रिकामे जे बॉटल आहे ते रिकामे बॉटल काय करतात, पुढे पुढे येत जातात, तसं तसं ते फिलिंग होतं. म्हणजे ऍट अ टाइम तुमचे दोन ऑपरेशन किंवा ऍक्टिव्हिटी चालू आहे. ऑपरेशन इन द सेन्स ऍक्टिव्हिटी, इव्हेंट चालू आहेत. इट रेफर्स टू ऑपरेटिंग ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन पण चालू आहे आणि ऑपरेशन पण चालू आहे. हे 6 सिम्बॉल्स आहेत. हे 6 सिम्बॉल आपण काय करायचं आहे, एक मेथड रेकॉर्ड करायचं आहे. फर्स्ट सिम्बॉल काय, फर्स्ट ऍक्टिव्हिटी किंवा इव्हेंट काय आहे, ऑपरेशन, स्टोरेज, डिले और टेम्पररी स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, इन्स्पेक्शन, ऑपरेशन कम ट्रान्सपोर्टेशन. आणि त्याचे ते सिम्बॉल दिलेले आहेत. ऑपरेशन साठी सर्कल आहे, स्टोरेज साठी ट्रायंगल आहे, डिले साठी टी आहे, ट्रान्सपोर्ट साठी एरो आहे, इन्स्पेक्शन साठी स्क्वेअर आहे. आणि ऑपरेशन कम ट्रान्सपोर्टेशन मीन्स काय, सर्कल मध्ये एरो दिलेला आहे. म्हणजे सर्कल मीन्स काय, ऑपरेशन पण आहे आणि एरो मीन्स काय, ट्रान्सपोर्टेशन पण चालू आहे. These are the 6 symbols of process chart. आता फॉर एक्झाम्पल, परफॉर्मिंग मशीनिंग ऑपरेशन ऑन लेथ मशीन. आता काय करायचं आहे की एक एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे की लेथ मशीन वरती ऑपरेशन करायचं आहे, फेसिंग टर्निंग ते ऑपरेशन करायचं आहे. मग आता वर्कर जो आहे तो वर्कर काय करणार आहे की स्टोर मधनं रॉ मटेरियल घेणार आहे, मशीन शॉपला जाणार आहे. मशीन शॉप मध्ये गेल्यानंतर तो मशीन त्या लेथ मशीन वरती तो रॉ मटेरियल लावणार आहे, मशीनिंग करणार आहे. मशीनिंग केलं तर इन्स्पेक्शन करणार आहे आणि इन्स्पेक्शन केल्यानंतर तो जे फायनल जे प्रोडक्ट आहे किंवा मशीनिंग झालेलं जे प्रोडक्ट आहे, जॉब आहे, तो जॉब काय करणार आहे, परत जाऊन स्टोर मध्ये ठेवणार आहे. दिस इज द वन मेथड ऑफ डुईंग वर्क. मीन्स वर्कर स्टोर कडे जाणार, स्टोर मधनं रॉ मटेरियल घेणार, तो मशीन शॉपला येणार, लेथ मशीन वरती तो जॉब क्लॅम्प करणार आहे, मशीनिंग करणार आहे, मशीनिंग झाल्यानंतर तो इन्स्पेक्शन करणार आहे, इन्स्पेक्शन झाल्यानंतर तो परत जॉब स्टोर मध्ये ठेवणार आहे. ही मेथड आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. ही मेथड काय करायची, आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. मग फर्स्ट काय झालं की कलेक्ट द ब्लँक फ्रॉम द स्टोर. म्हणजे तो वर्कर काय करणार आहे, स्टोर मधनं ब्लँक किंवा रॉ मटेरियल काय करणार आहे, कलेक्ट करणार आहे. म्हणून काय दाखवलं जातं, ट्रायंगल. ट्रान्सपोर्ट द ब्लँक टू द मशीन शॉप. मग तो वर्कर काय करणार, स्टोर मधनं ब्लँक किंवा रॉ मटेरियल कलेक्ट केला, तो कुठे जाणार आहे, मशीन शॉपला जाणार आहे. म्हणून काय दाखवलंय, एरो. म्हणून काय दाखवलंय, हा ट्रायंगल काय दाखवतोय, स्टोर मधनं तो जॉब कलेक्ट केलाय वर्करनं, त्यानंतर ट्रान्सपोर्ट द ब्लँक टू द मशीन शॉप, तो मशीन शॉप मध्ये ते ब्लँक घेऊन गेलाय वर्कर. हा काय झाला, हा तुमचा ट्रान्सपोर्ट सिम्बॉल. त्यानंतर ऑपरेशन. आता काय करणार आहे की तो वर्कर जो आहे, तो वर्कर काय करणार, ते ब्लँक किंवा रॉ मटेरियल क्लॅम्प द ब्लँक ऑन द मशीन, लेथ मशीन वरती तो क्लॅम्प करणार आहे. हा काय केला, क्लॅम्प केला. त्यानंतर दुसरं ऑपरेशन काय करणार आता की क्लॅम्प केल्यानंतर तो मशीनिंग चालू करणार, स्टार्ट द ऑपरेशन लाईक फेसिंग टर्निंग फेसिंग एक्सेट्रा. म्हणजे तो काय केला, ऑपरेशन चालू केला त्यावरती, त्या वर्करनं क्लॅम्प केल्यानंतर ऑपरेशन चालू केलं. नेक्स्ट काय आहे की ठीक आहे, ऑपरेशन केला, ऑपरेशन केल्यानंतर काय करणार, त्याचं इन्स्पेक्शन करणार आहे, इन्स्पेक्ट द ऑपरेशन परफॉर्म, इन्स्पेक्ट द ऑपरेशन परफॉर्म. इन्स्पेक्शन केल्यानंतर काय करणार, परत तो ट्रान्सपोर्ट कुठे करणार आहे, ट्रान्सपोर्ट कुठे करणार आहे, स्टोरला. म्हणून काय होतं, दाखवलंय सिम्बॉल, ट्रान्सपोर्ट फिनिश्ड पार्ट टू द स्टोर आणि स्टोर द फिनिश्ड प्रोडक्ट इन द स्टोर.
म्हणजे ट्रान्सपोर्ट केला कुठं स्टोर मध्ये आणि स्टोर मध्ये तो स्टोर केलेला आहे. तो पार्ट काय केला त्या वर्करनं स्टोर केला. These are the whole method we have recorded by using the symbols of process chart. First, collect the plank from the store. We have indicated by triangle. Transport the plank to the machine shop. We have indicated by uh, arrow. Clamp the blank on the machine. We have indicated by circle. Start the operation like facing, turning, etc. We indicated by circle. Inspect the operation performed. We indicated by square. Transport the finished part to the store. We indicated by arrow. And store the finished product in the store. We indicated by triangle. ठीक आहे. म्हणजे हे सगळे सिम्बॉल्स वापरून काय केलं ती मेथड रेकॉर्ड केली. आता समरी काय आहे, समरी मध्ये काय ऍक्टिव्हिटी कुठली आहे, ऑपरेशन. आता ऑपरेशन किती आहेत, 1 आणि 2, दोन ऑपरेशन आहेत. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, ट्रान्सपोर्टेशन किती आहेत, 2 आहेत. इन्स्पेक्शन काय आहे, इन्स्पेक्शन एकच आहे. स्टोरेज, स्टोरेज किती आहे, 2. म्हणजे हे काय केलं समरी. ऑपरेशन किती आहेत, 2 आहेत. ट्रान्सपोर्टेशन किती आहे, 2 आहेत. इन्स्पेक्शन किती आहे, 1 आहे. स्टोरेज किती आहे, 2 आहे. म्हणजे त्या वर्करला किती ऍक्टिव्हिटी करायची आहेत, टोटल 2 + 2 + 1 + 2 म्हणजे किती 7 ऍक्टिव्हिटी तो ऑपरेटर करणार आहे. म्हणजे स्टोर मधनं कलेक्ट करणार आहे रॉ मटेरियल, मशीन शॉपला जाणार आहे, मशीन शॉप वरती लेथ मशीन मध्ये तो क्लॅम्प करणार आहे, क्लॅम्प केल्यानंतर मशीनिंग करणार आहे, मशीनिंग झाल्यानंतर इन्स्पेक्शन करणार आहे, इन्स्पेक्शन केल्यानंतर तो परत तो काय करणार आहे, तो जो फायनल प्रोडक्ट आहे किंवा मशीनिंग झालेलं प्रोडक्ट आहे तो कुठून नेणार आहे, स्टोर मध्ये स्टोर करणार आहे. ओके, these are the simple example. This is the simple example of recording by using symbols in process chart. Okay, thank you all.